हे कांदा आहे ना? वय हा. सावकाश कुठे आहे हा. ते? इथे या तर दातपडीची झुडप वय दाखव. कुठे आहे? हा? कुठे आहे? ग ए, हसतीस? ओ ओ ओ अच्छा, तू हे सगळं प्रीतम साठी केलं? वय अरे यार, माझ्या कसं लक्षात नाही आलं? आदित्य सर, तुम्ही ना खरंच तुम्हाला काय बी कळत नाही बघा. तुम्ही मोठे भाऊ आहात ना त्यांचे, म्हणजे तुम्ही त्यांना प्रेम करण्याची संधी दिली पाहिजे, त्यांना एकांत दिला पाहिजे. माझ्या लक्षातच नाही आलं. लय बोरिंग आहात बघा तुम्ही. हं? काय? मी बोरिंग आहे? वय लय बोरिंग आहात. ग बाई, एका माणसाला लईच राग आलाय वाटतं. नाही, तसं काही नाही. एक सांगायचं होतं. काय? अरू, सांग की. मला झाडावरची चिंच काढून द्या ना धनी. हं? चिंच चिंच काढून देऊ? देताय ना? हा. तुला काय माहिती का, या झाडावरची चिंच पिकली येते? एक मिनिट, तुम्ही ना इसरताय आदित्य सर. काय? मी ना गावाकडची आहे. पिकलेली चिंच कोणती आहे ना कच्ची कोणती मला चांगलीच ओळखता येतात. तुम्ही मला चिंच काढून द्या. वय काढतो. तू माझ्याकडे काय बघतेस? ती वरची चिंच काढ. हा, तीस. खराब आहे ती चिंच. काय? पारू, चल, मी तुला विकतची चिंच घेऊन देतो. नाही, मला या झाडावरची चिंच खायचीच म्हणजे खायची. पारू, काय हट्टीपणा आहे? झाडावर चढा. झाडावर चढा धनी. वाव, काय भारी वाटतंय. ओ भारी वाटते वाले. चिंच काढा पड्डीशी. आणि एवढं भारी वाटण्यासारखं काय आहे यात? पारू, मी आयुष्यात पहिल्यांदा झाडावर चढलोय आणि ते तुझ्यासाठी. चोरी सुद्धा पहिल्यांदा करतोय. मला तर विश्वासच बसत नाही. चिंच कुठे? हा, इकडली. हा. आदित्य सर, तुम्ही तर लय भारी आहात बघा. थँक्यू. नाही काय नाही आहे? धनी, हा? तुम्ही लय भारी आहात. वय, हे घे. थँक्यू. बरं आदित्य सर, आता या पड्डीशी खाली. ओके. पारू, मी वर आलोय, पण मला खाली नाही उतरता येणार. हा? उडी मारा. काय वेडी आहेस का? उडी बिडी नाही मारणार, खूप लांब आहे ते. उडी मारा म्हणजे ना. नाही, मला नाही उडी मारता येणार. पारू, त्यापेक्षा मी इथेच थांबतो थोडा. आदित्य सर, हे बघा, तुम्ही जर का आता उडी नाही ना मारली तर मी या झाडाच्या मालकांना तुमचं नाव सांगेन. अरे, त्यांना हाका मारल्याने सांगे की तुम्ही चिंच चोरताय म्हणून. काय वेडी आहेस का? आपण या. दोघं मिळून चोरतोय. असं कसं तू खाली सांगणार या. आहेस? पारू, हे तुम्ही बघ, ऐकणार का दोन नाही मिनिटं माझं? थांब मला. हे बघ, मला तुम्ही कळत नाहीये ऐकणारच जसं नाही तू माझं. वर- दादा, पारू, ओ दादा, अरे, दादा हे बघा.
का मारतोस माझ्या भावाला? ए तुझ्या भावाशी आम्हाला काही देणं घेणं नाही आहे. त्या सयाजीरावाच्या मुलीला किडनॅप करायची सुपारी भेटली आम्हाला. त्याने सुपारी दिली आणि तुम्ही घेऊन आलात? हा? अहिल्या, काय ग, काय झालं? थांब, एक मिनिट, हे पाणी घे. अहिल्या, अगं काय झालं? श्रीकांत, ताबडतोब आदित्यला फोन कर. तो सुखरूप असेल ना? मला खूप असं विचित्र फिलिंग येत आहे. अहिल्या, शांत हो. सुखरूप असेल तो. आणि अगं त्याच्याबरोबर पारू आणि प्रीतम आहेत ना. आणि असं अचानक दचकायला काय झालं तुला? मला खूप घाणेरडं स्वप्न पडलं आणि त्यात आदित्य. अहिल्या, अगं सुखरूप असेल तो. हे बघ, बरेच दिवस झाले आपल्याला मुलं भेटली नाहीत ना, म्हणून असं स्वप्न पडलं असेल तुला. शांत हो, शांत हो. असेल सुखरूप तो. हा, प्रिया मॅडम, दगड आणा. आदित्य सर, आदित्य सर, आदित्य सर, आदित्य सर, आदित्य सर. दादा, अरे खूप रक्त येतं. प्रिया मॅडम हॉस्पिटलचा नंबर, ते ॲम्ब्युलन्स बोलवावी लागेल लवकर. प्रीतम सर, इथे जवळपास कुठेच हॉस्पिटल नाहीये आणि मेन म्हणजे इथे शेतात रेंजही नाहीये फोनला. काय? दादा उठ, चल आपण शहरात हॉस्पिटलला जाऊ. उठ. प्रीतम सर, थांबा. आदित्य सर, हात काढा, हात काढा. प्रीतम सर, मी लेप लावला यांना. रक्त थांबल. त्याआधी आपण यांना घरी न्यायला पाहिजे. दादा उठ ना. आदित्य सर. मंदा मावशी, पटकन या. या, इकडे. थांबा, काय झालंय? कुणी केलं? हा, याला एवढं लागलं कसं? दादा साहेब, मी सगळं सांगतो. आधी दादाला आत घेऊन जाऊया प्लीज. जा, पटकन जा. प्रिया, तू थांब इकडे. कुणी केलंय? भाई, अरे रणजितच्या माणसांनी मला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला होता. आदिनाथ आणि नंदीमुळे मी वाचले, पण त्यात आदिनाथला खूप लागलंय रे. मला एक सांग, तुला काही झालेलं नाही ना? नाही, मला काहीच नाही झालं, पण आदिनाथला खूप लागलंय. रणजितला तर मी आता सोडत नसतो. थांब बाई. हे बघ, आबांच्या परवानगीशिवाय काही नको करायला. अगं पण आपण आधी आदिनाथला बघूया ना. चल. बरं, ठीक आहे, चल. थोडा वेळ थांब बाप्पा. ये, झोप येते. झोप आहे. सावकाश, 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 सावकाश. एक मिनिट. दादा बरं वाटतंय ना? तुम्ही नका घाबरू. त्यांचं रक्त थांबलंय, आता दुखायचं बी थांबल. तुम्ही मला सांगा, तुम्हाला कुठं काही लागलंय का?
नाही मला नाही लागलं कुठं. पण तरी बी जाऊन तुम्ही आराम करा, मी हाय इथं यांच्याजवळ. मंदा मावशी आबा आलेत? हो वर गच्चीत आहे. आबा काय ग बाळा, काय झालं? आबा आदिनाथ काय झालं आदिनाथला? कुठे आहे आदिनाथ? त्यांना खाली रूम मध्ये झोपवलंय. चल. मंदा मावशी, अंग शेकायला गरम पाणी करता का? नको, राहू दे. प्रताप, गाडी काढा लगेच. आपण याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. नको. चला सावकाश. नको. मी ठीक आहे. नको कुठे जायला. ऐका माझा आदिनाथ. आबा, मी लेप लावलाय त्यांना. रक्त थांबले, दुखायचं बी थांबल. त्यांनी थोडा आराम केला ना की बरं वाटेल त्यांना. नक्की ना? तू म्हणतेस म्हणून विश्वास ठेवतोय. नक्की ठीक आहेस ना? वय आबासाहेब. काय बोलावं मला खरंच कळत नाहीये. पण मागल्या जन्मीचं माझं काहीतरी पुण्य असणार म्हणून या आयुष्यात तुम्ही मला भेटलात. खरंच खूप मोठे उपकार आहेत तुझे माझ्यावर. नाही आबासाहेब, मी काही नाही केलं. जे काही केलं ना ते नंदिनी केलं. प्रियाला गुंडांच्या तावडीतून नंदिनी सोडवलं. नंदी, त्या दिवशी देवळात आणि आज पुन्हा एकदा तू माझी आबरू राखलेस. माझा स्वाभिमान ढळू दिला नाहीस. खरं तर मला त्या माऊलीचे उपकार मानले पाहिजेत, जिनं तुमच्यासारख्या मुलांना जन्म दिला, ज्यांच्यावर माणुसकीचे संस्कार केले. नाहीतर रणजित सारखी घाणेरडी माणसं आहेतच या जगात. आबासाहेब, त्या रणजितला आता मी सोडत नसतो. त्याला गाडल्याशिवाय थांबणार नाही. त्या दिवशी मंदिरात तुम्ही अडवलत मला म्हणून, पण आता याची शिक्षा त्याला मिळणार. हा प्रताप, देवळातला अपमान मी सहन केला, पण आज जे कृत्य त्यांनी केलंय त्याची शिक्षा त्याला मीच देणार. ही लढाई त्याची आणि माझी आहे. सुरुवात त्याने केली आहे, शेवट मी करणार. ठीक, हजर करतो त्याला तुमच्या समोर. मुलाकडच्यांचा फोन. प्रताप, 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 मुलाकडच्यांचा फोन आहे, जरा थांब. हॅलो. नमस्कार आबासाहेब. नमस्कार. ते बाबांनी कॉल करायला सांगितलं होतं तुम्हाला, त्यासाठीच फोन केलाय. मला सांगा, तुमच्या आजीची तब्येत कशी आहे आता? आजीची तब्येत काही सुधरेल असं दिसत नाहीये. अरे बापरे. मग आता काय करायचं? म्हणजे साखरपुडा वगैरे, तुमच्या मनात जे काही आहे ते स्पष्टपणे सांगा. नाही आबासाहेब,
ॲक्च्युली आजीची शेवटची इच्छा माझं लग्न बघण्याचीच आहे. सो बाबा विचारत होते जर तुम्हाला शक्य असेल तर परवा साखरपुडा आणि त्यानंतर लगेच 4 दिवसात लग्न उरकता येईल का? परवा साखरपुडा आणि 4 दिवसात लग्न? मला जरा वेळ देता का? मी तुम्हाला कळवतो लगेच. काय करायचं प्रताप? लागूया आबासाहेब तयारीला. प्रियाला एकदा. प्रिया बाळा इथे. मुलाकडच्यांचा फोन होता. त्यांची आजी खूपच आजारी आहे, पण तिची शेवटची इच्छा आहे की तिला तिच्या नातवाचं लग्न पाहायचं. त्यामुळे ते म्हणतायत की परवा साखरपुडा करूया आणि 4च दिवसात लग्न करूया. पण तुझी तयारी आहे का? तुझी तयारी असेल तर तू तसं सांग, म्हणजे मी त्यांना हो म्हणेन आणि मी निर्धास्त होईन. हे बाळा, तू सुरक्षित असणं माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं. जगातल्या सगळ्या आईबापांचं हेच स्वप्न असतं की त्यांची मुलगी सुरक्षित असावी, सुखी असावी. रणजितकडे मी नंतर पाहिन. आबा, जसं तुम्हाला योग्य वाटेल. ठीक आहे. हॅलो. हां, मी घरी बोललो. आमची तयारी आहे. आपण परवा साखरपुडा करूया आणि 4 दिवसात लग्न करूया. साधी ठेस लागली तरी तोंडातनं आई ग बाहेर पडते. आदित्य सरांना किती लागलंय. यांना तर देवी आईंची लई आठवण येत असेल. तिकडे देवी आईंचा बी जीव थाऱ्यावर नसेल. या मायलेकरातलं नातच आहे असलं. पण हे समजत देवी आईंना सांगावंच लागल. लपून नाही चालायचं. उद्या त्या रणजितनं अजून काही येडं वाकडं केलं तर? नाही, परिस्थिती हातातनं निसटायच्या आधी देवी आईंना हे कळायलाच पाहिजे.